नमस्कार, मी आता तुम्हाला ओल्या जवल्याचे पोले कसे बनवायचे ते दाखवते। हे बघा, हा ओला जवला घेतला, स्वच्छ निवडून आणि पाण्याने धुवून घेतलाय। त्यासाठी साहित्य बघा, 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतले, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूण ते क्रश करून घेतलंय, 1 निंबू घेतलाय, तांदळाचं पीठ, बेसन, कोली मसाला, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ। चला आपण सुरुवात करूया। आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। जवला टाकून घेते, कांदा, मिरच्या, कोथिंबीर, आलं लसूण क्रश करून घेतले ते टाकते, कोली मसाला, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ, तर निंबू पिळून घेते, तुम्ही निंबूच्या जागी चिंचेचा घोल वापरला तरी चालेल। आता मिक्स करून घेते। हे बघा, मिक्स करून झालंय। आता त्याच्यामध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेते, अर्ध बेसन टाकून घेते, आपण कमी झालं की नंतर टाकू शकतो। आता मिक्स करून घेते। अजून आपल्याला बेसन आणि तांदळाचं पीठ लागेल, ते बघा 1 चमचा मी अजून टाकते। थोडंसं बेसन टाकून घेते, बस। आता परत मिक्स करून घेते। थोडासा किंचित पाणी टाकून घेते। आता मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मिक्स झालं। पीठ आणि बेसनचा वापर जास्त करायचा नाही ते चांगले नाही लागणार। चला आता आपण पोले काढून घेऊया। गॅस पेटवलाय, आता त्याच्यावर तवा ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करून घेऊया। तेल आपलं गरम झालंय, आता त्याच्यामध्ये हे बॅटर केलंय हे टाकून घेते। हे बघा, अशा प्रकारे पातळ करून घ्यायचा चमच्याच्या सहाय्याने। तव्यामध्ये घालून घेतला की अर्धा मिनिटभर शिजवून घेऊया। अर्धा मिनिट झाले, आता पलटी मारून घेते। हे बघा, मस्त असे खरपूस फ्राय करून घेऊया। परत आता आपण अर्धा मिनिट या साईडने शिजवून घेऊया। हे पोले तुम्ही मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता। अर्धा मिनिट झालाय, आता याला पलटी मारून घेते। हे बघा, या साईडने पण खरपूस तळून झालाय, आता काढून घेते। ओल्या जवल्याचे पोले आपले तयार आहे। तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।